जसे अन्न तसे मन. सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न तसे मन होते. सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी भोजन नाही, तर ते ईश्वराच्या स्मरणात बनवलेले भोजन असते. जर आपण रागात स्वयंपाक केला असेल तर त्याला सात्विक अन्न म्हणता येणार नाही. म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही रागात, उदास असताना नाराजीने स्वयंपाक करू नये. तसेच कधीही स्वयंपाक करताना आईला, बहिणीला, पत्नीला, जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना ओरडू अथवा रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्यांनी स्वयंपाक केला तर त्या पदार्थात त्याच प्रकारची स्पंदने उतरतात आणि मग तेच अन्न आपण खाणार असतो. आणि म्हणूनच पूर्वी सोहळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती. भोजन 3 प्रकारचे असते. जे आपण हॉटेलमध्ये खातो, जे घरात आई किंवा पत्नी बनवते, जे आपण मंदिरात खातो ते भोजन. अशा तिन्ही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात. जे हॉटेलात पदार्थ बनवतात ते विकत घेऊन खावे लागते. आपण ते अन्न खाल्ल्यास ती स्पंदने आपल्यात आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधीकधी त्या अन्नात आपणास त्रास होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्यांच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, हे सगळं अन्नात उतरतं. ते संस्कार त्या अन्नावर होतात आणि तोच भाव मग आपल्यात उतरतो. घरात आई, पत्नी जे पदार्थ बनवते ते अन्न त्या फार प्रेमाने बनवत असतात. म्हणूनच त्या पदार्थात सात्विक स्पंदने उतरतात आणि तीच मग आपणास भोजन केल्याचे समाधान देतात. हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत. घरात जर मुलगा जेवत असेल आणि त्याने अजून एक पोळी मागितली तर आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्यास वाढते. त्यात तिचं प्रेम असतं, जिव्हाळा असतो. पण हेच आपण स्वयंपाकीकडे मागितले तर तो वाढेल, पण त्यात ते प्रेम असेलच असे नाही. त्यामुळे असे खाणे आपल्या अंगी लागत नाही. जो मंदिरात अन्नकोटात खातो तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते, म्हणून ते अन्न प्रसाद होते. आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे, म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करा, म्हणजे रोज प्रसाद भक्षण कराल. स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल तर त्यावर एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा. अन्न शिजवताना मनातल्या मनात परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणाऱ्याच्या मनात एकमेकांविषयी प्रेम, वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊ दे. तुझ्याप्रती श्रद्धा, प्रेम निर्माण होऊ दे. अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याच्या संस्काराचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्र कुठलंही असो, त्या पात्रातला हात लावून कृष्णार्पण म्हणून नमस्कार करा. मग बघा काय जादू होते. सगळी आजूबाजूची सूक्ष्म स्पंदने संपून जातील आणि तयार होईल तो फक्त आणि फक्त प्रसाद. तुम्हाला कुणाच्या हातचे जेवायला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आई, बहीण, आजी, सून, भाची, सासू, नणंद, स्वयंपाकी प्रेयसी, हॉटेलवाल्याच्या हातचं की स्वतःच्या हातचं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.